राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वराय नमः। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भवराजाय नमः। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काळसिद्धेश्वराय नमः। भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवागुंसस्तनूभिः व्यशेमदेवहितं यदायुः स्वस्ति नो इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम शांति शांति शांति। आपण सर्वजण या संध्या समयी चतुर्दिवसीय सत्संगात सम्मिलित आहोत। व्यक्ती किंवा व्यष्टी आणि समष्टीच्या कल्याणाकरता किंवा उन्नती करता ज्या परिवर्तनांची आवश्यकता आहे त्या गोष्टींवर आपण दर दिवशी एक एक गोष्टीवर चिंतन मंथन करतो आहोत। आज आपण नागरिक शिष्टाचार या संबंधात विचार करणार आहोत। आम्ही ज्या समाजात किंवा ज्या देशात जन्माला आलो त्या देशाला एक संस्कृती असते। त्या देशाची संस्कृतीवरच तो देश पुढे चालत असतो। अर्थात त्या विकसित झालेल्या संस्कृतीचीच काही अधिकार आणि काही कर्तव्य तिथल्या प्रत्येक नागरिकाला मिळालेले असतात। आम्ही हिंदुस्थानात जन्माला आलोय, आम्हाला आमच्या धर्माने किंवा आमच्या संस्कृतीने आम्हाला बहाल केलेले काही हक्क आहेत आणि काही कर्तव्य आहेत। हक्क ते आहेत काहीही न करता आम्हाला मिळालेले आहेत। केवळ इथे जन्माला आलो, या संस्कृतीत जन्माला आलो या कारणास्तव आपण काहीही न करता आम्हाला मिळालेले अधिकार आहेत। कर्तव्य ते आहेत। हे मिळवलेले जे हक्क आहे याचा उपभोग घेत असताना मला अवश्यंभावी करावयाची काही कार्य आहे। जसा माझी हक्क कोणी हिरावून घेऊ शकत नाही, तसेच माझा कर्तव्य जे आहे किंवा शिष्टाचार जे आहे त्याच्यापासून मी बाजूला जाऊ शकत नाही। त्याची जाणीव ठेवून जेव्हा आपण चालायला लागतो तेव्हा व्यष्टी आणि समष्टीचा उन्नती किंवा कल्याण होत असते। यात कुठेतरी चुकलो तर जी सांस्कृतिक व्यवस्था आहे देशाची त्या व्यवस्थेत बिघाड निर्माण होतो
आणि त्याचा परिणाम सर्वांनाही भोगावा लागतो. जिथे आम्ही जन्माला आलो इथे आम्हाला खूप काही मिळालेले आहे. एक तर भगवंतानी दिलेले आयुष्य मिळालेले आहे, नैसर्गिक शक्ती आम्हाला मिळालेली आहे, नैसर्गिक नातं आम्हाला भरपूर मिळालेले आहे, निसर्गाशी आमचं दृढ संबंध आहे तो मिळालेले आहे. याशिवाय राज्य व्यवस्थेतील संविधानाने दिलेले काही अधिकारही आम्हाला मिळालेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं भगवंताने आम्हाला दिलेले आयुष्य, आणि आयुष्य म्हणजे ही जन्मापासून मरेपर्यंतची जी कालावधी आहे त्याला आयुष्य म्हणतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत किंवा दुसऱ्या दिवशी सकाळ होईपर्यंतची जी अवधी असते आमची, ती अवधी आमच्या स्वतःची आहे, त्याला कोणी हिरावून घेऊ शकत नाही. या सगळ्या गोष्टींचे विनियोग कसा करावा? कारण एक संस्कृती केवळ खाणं पिणं जगण्यावर अवलंबून नसते. भौतिक, बौद्धिक, भावनात्मक विकास करण्याकरता ती संस्कृती उदयाला आलेली असते. खाण्यापिण्याने व्यक्तीचे जीवन पूर्ण होत नाही. भौतिक स्तरापर्यंत शरीर जगेल, पण शरीरामध्ये आणखीन एक गोष्ट आहे आणि त्यालाही भूक आहे, ती म्हणजे मन आहे. आणखीन एक आहे त्याला बुद्धी म्हणतो आपण, बुद्धीचाही भूक आहे, मनाचाही भूक आहे आणि शरीराचाही भूक आहे. या तिन्ही भूक भागवण्यासाठी आम्हाला देवाने व्यवस्था केलेली आहे. आणि ह्या तिन्हींच्या आपूर्तीसाठी जी जी व्यवस्था केलेली ती आमची संस्कृती आहे, ज्यामध्ये आमच्या भौतिक सर्व क्रियाकलाप आहे. पोट आहे तर भूक आहे, भूक आहे तर त्या हाताला कोण कोण काय काय करावं याची कामही दिलेली आहे. अन्न पाण्याबरोबर औषधही दिलेली आहे. एवढंच नाही, एवढ्यावर भागत नाही. यातून तयार होणारी जी शक्ती आहे त्या शक्तीने बुद्धीचं भूक भागवायचं आहे आणि मनाचाही भूक भागवायचा आहे. आणि पोटाच्या बुद्धीला, बुद्धीच्या पोटाला असंही नाही चालत. बुद्धीचा खाद्य वेगळं आहे, शरीराचा खाद्य वेगळं आहे, मनाचा खाद्य वेगळं आहे आणि बुद्धीचं खाद्य वेगळं आहे. विद्या ही बुद्धीचे खाद्य आहे. जसं शरीराला अन्न आणि पाण्याची गरज आहे तसं बुद्धीला विद्येची गरज आहे. त्यानं बुद्धी विकसित होते, समृद्ध होते. आणि विद्या अनंत प्रकारच्या, एक प्रकारची नाही. 14 विद्या 64 कला म्हणतो आपण त्याला. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि ह्यांची जी उपवेद आहेत, आयुर्वेद, धनुर्वेद, गंधर्ववेद आणि शिल्पवेद, ही ऍप्लिकेशन्स आहेत. सगळे ऍप्लिकेशन्स आहेत. याशिवाय ही विद्या प्राप्त करण्याकरता काही पायऱ्या चढावे लागतात. त्यांना वेदांग असे म्हणतात. शिक्षा, कल्प, निरुक्त, छंदस, व्याकरण, ज्योतिष यांचाही अध्ययन करावं लागतं.
याशिवाय आयुष्य सुरक्षित बनवण्याकरता, आरोग्यासाठी आयुर्वेद आहे. केवळ आमच्यासाठी नाही, वृक्षांसाठी वृक्ष आयुर्वेद आहे, मनुष्यासाठी मनुष्य आयुर्वेद आहे, आणि पशु पक्षी प्राण्यांसाठी पशु आयुर्वेद आहे. हे ज्ञान देणारी अथवा विद्या देणारी आहे. याशिवाय मनुष्य उल्लसित राहण्याकरता, आनंदी राहण्याकरता नृत्य, नाट्य, वादन, गायन यांची आवश्यकता असते. जेव्हा माणसाला आनंद होते तेव्हाच तो नाचत असतो, जेव्हा आनंद होते तेव्हाच तो गात असतो, जेव्हा आनंद होत असते तेव्हा त्याची अभिव्यक्ती करत असतो. त्या अभिव्यक्तीला नाट्य असं म्हणतात. नृत्य, नाट्य, वादन, गायन. गायनाला साथ देण्याकरता काही वाद्य बनवून घेतला की आणखीन सुंदर व्हावं याकरता. याला आपण गंधर्व वेद म्हणतो. माणसांच्या आनंदासाठी, मनाला विकसित करण्यासाठी, बुद्धीला जसं विकसित करण्याकरता ही सर्व कला आहे ह्याच्यासाठी. त्याबरोबरच शिल्पवेद, शिल्पवेद ही शरीरासाठी आहे. 14 विद्या ही बाजूला काढले तर 64 कला जे आहेत हे सर्व ही अक्षर, गणित, गो परीक्षा, गज परीक्षा, अश्व परीक्षा, उष्ट परीक्षा, धाडाबंदी, मूलिका सिद्धी, गुटिका सिद्धी, अग्निस्तंभन, जलस्तंभन, वायुस्तंभन, इंद्रजाल, महेंद्रजाल, अणिमा, गरिमा, लघिमा, महिमा, प्राकाम्य, प्राप्य, ईशत्व, वशित्व या सिद्धी सर्व हे प्राप्त करणे आणि त्याचा उपयोग करणं भौतिक जीवनासाठी. आणि याशिवाय शय्यारचना आहे, वेगवेगळ्या वस्तू तयार करणे आहेत. वेगवेगळ्या म्हणजे आजीविकेसाठी लागणारी सर्व प्रकारचे भवन निर्माण ही त्यातच आहे, कुठी निर्माण ही त्यातच आहे, विमान निर्माण ही त्यात आहे, यंत्र निर्माण आहे, तंत्र निर्माण आहे. अशी ही अनेक प्रकारची कला आहे. या सर्व कलेतनं हात आणि बुद्धी हे दोन्ही समृद्ध होतात. जीवन सुसह्य आणि सुंदर बनते. यात आम्ही जे जीवन जगतो हे 10 बोटावरच जगत असतो. केवळ 10 बोटांनी होत नाही. या 10 बोटांना निर्देशित करणारी बुद्धी समृद्ध असेल तरच जीवन सुखकर होत असते. बुद्धीत जी ज्ञान आहे, जी विद्या आहे ती जेव्हा हातात उतरते, संगीतकार आहे याच 10 बोटांनीच तो सर्व संगीत वाद्य वाजवतोय आणि याच बुद्धीतल्या संगीताला कंठ आवाज देतो. याच बुद्धीच्या सहाय्याने सर्व इंद्रिय निसर्गात जाऊन सर्व विषयांशी व्यवहार करतात. हे करतात. इतकं सुंदर जीवन देवाने आपल्याला दिलेले आहे. ही आम्हाला दिलेले जे आयुष्य आहे त्यातनं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत यातनं समृद्ध व्हायचं आहे. या समृद्धीतनंच आमची जी नातं आहे, निसर्गाबरोबरची नातं आणि मनुष्याबरोबरची नातं
हे वाढवायचं असतं. त्याच्याकरता आमच्याकडे 16 संस्कार दिले. गर्भसंस्कारापासून श्रीमंतोन्नयन आहे, पुंसवन संस्कार आहे, जात संस्कार म्हणजे प्रसूती, प्रसूती झाल्यानंतर 12 दिवसांनी नामकरण संस्कार आहे, नामकरण संस्कारानंतर अन्नप्राशन संस्कार आहे. अन्न सुद्धा कसं खाऊ घालावं बाळाला, आईचं दूध कमी पडते त्यावेळी अन्न खायला कसं शिकवावं याच्याकरताही एक संस्कार आहे. त्या अन्नावर कसं संस्कार करावा आणि ते पुन्हा कोणत्या संस्काराने भरवावं त्याला, आणि त्यात कोण कोण असायला पाहिजे. कर्णवेध, कान टोचणं ही त्याच्याही मागे सायन्स आहे. चौल संस्कार, जावळ काढणं म्हणतो आपण, काढणं का गरजेची आहे आणि त्यातून किती माणसं आमची जोडली जाणार आहे आणि कुठलं मलिनता हटणार आहे त्यात. सूर्यदर्शन करवणं, देवदर्शन करवणं ही एक संस्कार आहे 16 संस्कार. अक्षराभ्यास 3-3.5 वर्षाचं झाले की घरातल्या घरातच त्याला अक्षर शिकवणं अक्षराभ्यास आहे. अक्षराभ्यासानंतर उपनयन संस्कार होतो, म्हणजे आता शाळेत जायला तयार झाला, विद्याध्ययन होतो तिथे, आणि तिथून परावर्तन, घराकडे आता वापस जाणार आहे. निरोप समारंभ म्हणतो आपण, गुरुजन उपदेश करतात त्याला, आयुष्यभराला लागेल त्या सर्व सारांश त्याला समजावतात. ग्रहस्थाश्रमाकरता किंवा कुठल्याही आश्रमात जाण्याकरता त्याला तयार केलेले असतात. मग विवाह संस्कार होतो. विवाह संस्कारामध्ये अनेक उपसंस्कार आहेत. वधूवरांच्या अन्वेषणापासून साखरपुडा असेल, यादी बनवणं असेल, मुहूर्तमेढ असेल, बांगड्या भरायची संस्कार आहे, मुसळ आणि जात्याची पूजन करण्याचा संस्कार आहे, हळदी समारंभ आहे आणि अक्षतार्पण विधी आहे, सप्तपदी आहे, आणि त्यानंतर मुलगी सासरीत प्रवेश करते तेव्हा मागतं ओलांडणं हेही संस्कार आहे. त्या सगळ्यांच्या मागे सायन्स आहे. यातून एक व्यक्ती संस्काराने समृद्ध होते. त्याच्याकरता हे सर्व उगाच खेळण्याकरता नाही बनवलं. आणि शेवटची किंवा ह्याच्यानंतर गृहस्थ आश्रम केला एक 25 वर्ष, आणि आधीचे 25-50 झाले की आता वानप्रस्थ आश्रम. आता आपलं जीवन अध्यात्मासाठी, साधना करण्यासाठी रिझर्व करणं, राखून ठेवणं ही एक संस्कार आहे, वानप्रस्थ म्हणतात. आणि त्यानंतर आता बस सर्व झालेले, आता आनंदित राहणे संन्यास म्हणतात त्याला. कर्तव्य काहीही नाही राहिलेले, आता संन्यास. त्याच्याही नंतर शेवटचा संस्कार असतो अंत्येष्टी. ही सगळी संस्कार जी आहेत आमच्या दैहिक, बौद्धिक आणि मानसिक विकासासाठीच बनवलेली आहे. आणि एवढ्या ही सगळी आम्हाला मिळतात. आम्हाला ह्या सर्वातनच जावं लागतं. आणि यातून आम्हाला मिळालेली फुकटचं वेळ, आयुष्य, आम्हाला अनायासी मिळालेले अवकाश, संधी जे म्हणतो, आणि शक्ती यांचा सद्विनियोग करण्याकरता आम्ही आमची दिनचर्या, ऋतुचर्या बनवून घेतो. सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत झोपेपर्यंत काय करावं आणि काय करू नये याला दिनचर्या म्हणतात. ज्याच्यामध्ये स्नान संध्यादी, पूजा अर्चनादी असतील आणि
कर्तव्य कर्मही असतील आणि समाजाबरोबरचं आमचं नातं सांभाळण्याचंही काम असेल आणि निरोगी जीवन जगण्याचंही सर्वही त्यात आहे. आणि मग झोपी जाणार. ही दिनचर्या आहे. ऋतुचर्या वेगवेगळ्या ऋतूंमध्ये दिनचर्या बदलत असते. का? आमचं जीवन सुखमय व्हावं, सुंदर व्हावं, समृद्ध व्हावं, यासाठीच हे सर्वही निर्माण केले. हे सर्वही निर्माण केलेले. तर आपण हे सर्वही घेऊन या समाजात जात असताना काही शिष्टाचार पाळणं गरजेचे. ह्या सर्वही सुरळीत पार पडण्यासाठी काही शिष्टाचारांची गरज आहे किंवा काही कर्तव्य करण्याची गरज आहे. कार्य आणि कर्तव्यामध्ये एवढाच फरक आहे. कार्य हे केले तरी चालते, नाही केले तरी चालते, ते कार्य. कर्तव्य म्हणजे कर्तव्यम एव कर्तव्यम प्राणगतिकंठा. कर्तव्य म्हणजे प्राण गेला तरी हरकत नाही, पण आपण ते केल्याशिवाय राहता येत कामा नाही. आपण केलीच पाहिजे अशी ज्या गोष्टी आहेत त्यांना कर्तव्य म्हणतात. त्या कर्तव्य अनेक आहेत. आमच्या वैयक्तिक काही कर्तव्य आहेत, पारिवारिक कर्तव्य आहेत, सामाजिक कर्तव्य आहेत आणि सांविधानिक कर्तव्य आहेत. सांविधानिक कर्तव्य, आम्ही या देशात जन्माला आलो, या देशाला एक आत्ताच्या याच्याप्रमाणे, पूर्वी आमची स्मृतिशास्त्र होती, तीच आमची संविधान होती. स्मृतिशास्त्र ती आमची संविधान होती. स्मृतिशास्त्रामध्ये माणूस जन्मापासून मरेपर्यंत आणि समाजातील सर्व लोक जे आहेत, कोणाकोणाची हक्क काय, कर्तव्य काय, यांचं विश्लेषण केलं होतं. आणि त्याप्रमाणे पुण्य पापांची संकल्पना मांडून हे कार्य करावं, हे कार्य करू नये, हे स्पष्ट आदेश दिले होते त्या. आणि त्याच गोष्टींच्या आधारे देशाला एक संविधान बनवलं गेलं, ज्याला कॉन्स्टिट्यूशन आपण म्हणतो. त्या कॉन्स्टिट्यूशनल राईट्स आहेत आमच्याकडे, किंवा कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे काही कर्तव्यही आहेत. हक्क सगळ्यांना तोंडपाठ असतात, पण कर्तव्यच माणूस कधी कधी विसरत असतो. कधी कधी नाही, बराच वेळ विसरत असतो. असं असते का म्हणतो. पण जेव्हा हक्क बजावताना मात्र जन्माबरोबरच जणू काय पाठांतर करून आलाय, तोंडपाठ करून आला, इतकं त्याच्या मनात पक्का असते ज्ञान. कर्तव्यामध्ये मात्र थोडाफार कसूर करत असतो, किंवा कधी कधी खूपच कसूर. आता सांविधानिक कर्तव्य काय आहेत आमचे? सांविधानिक कर्तव्य देशाचा, संविधानाचा जो नीती नियम आहेत, समष्टीकरता बनवले गेलेले नीती नियमांचा पालन करणं. काय करायला सांगितले, काय नको म्हणून सांगितले, त्याचा पालन करणं, हे संविधानिक कर्तव्य. देशाला एक ध्वज आहे, देशाचा एक संविधान आहे, त्याचा सन्मान करणं. देशात होऊन गेलेले जे महापुरुष आहेत त्यांच्या आदर्शाला धक्का लागणार नाही याची काळजी घेणं. आणि देशाची अखंडता, एकता आणि सार्वभौमता हे टिकून ठेवणं, हे प्रत्येकाचीच, आमची कुठल्याही कृतीने एकतेला, अखंडतेला आणि सार्वभौमत्वाला बाधा पोचणार नाही असा व्यवहार करणं हे आमचं कर्तव्यच आहे. एवढंच नाही, कोणत्याही भाषा, प्रदेश आणि क्षेत्रावरून कुठल्याही भेदभावना निर्माण करून राष्ट्राच्या अखंडतेला बाधा आणता येणार नाही अशा पद्धतीने आचरण करणं ही आमची कर्तव्य संविधानिक. याच बरोबर ज्या गोष्टीमुळे इतरांना त्रास होत असेल अशा गोष्टी करू नये, किंवा हिंसा करू नये, हे संविधानाने आम्हाला, हिंसेला कोणीही बळी पडू नये, हिंसा करू नये
ही संविधानाने दिलेली एक जबाबदारी आहे आमच्यावर. आणि एवढंच नाही, संविधानाने दिलेली आणखीन एक जबाबदारी की आम्ही सर्व मंडळी या राष्ट्राप्रती एकनिष्ठ राहू, गुण्यागोविंदाने राहू अशी प्रतिज्ञा करून वागायचं असतं. हे संविधानाने दिलेली आमची शिष्टाचार आहे. कर्तव्य म्हणतो, शिष्ट आचार म्हणजे योग्य आचरण आहे. हे याच्यात लवचिकता नाही आहे, हे 100% पालन करावं याचं आहे. आणि नाही केलं तर त्याच्याकरता शिक्षा आणि दंड ठरलेले आहेत, त्याच्याकरता ठरलेले. जसा संविधानिक अधिकार आहे तसेच आमच्या वैयक्तिकही काही अधिकार आहे, पारिवारिकही आमची काही अधिकार आहेत किंवा पारिवारिक सुद्धा आमची काही जबाबदारी आहे. ज्या परिवारात मी जन्माला आलो, बस त्या परिवारातील जेवढी संपत्ती असेल त्या संपत्तीला मी वारसदार बनलो. त्याच्याकरता मला काहीही करावं लागत नाही. ज्यांच्या घरी जन्माला आलो त्या घरचा जे काय असेल त्यात मी वाटेकरी आहे. ते प्राप्त करणं हे मला माझा कर्तव्यच आहे. मला अनायासी तो मिळतो. पण हे मिळण्याबरोबरच परिवारातील लोकांबरोबर मी कसं वागायला पाहिजे याच्याकरताही पारिवारिक शिष्टाचार आहे. आई वडिलांसमोर मी कसं वागायला पाहिजे, भाऊ बहिणींसमवेत मी कसं वागायला पाहिजे, बुजुर्ग ज्येष्ठ मंडळी समवेत माझं आचरण कसं असायला पाहिजे, माझ्यापेक्षा छोटे असतील तर त्यांच्या समवेत मी कसं वागायला पाहिजे, याच्याबरोबर भावबंद जे असते, ज्ञाती ज्यांना आपण भावबंदकी म्हणतो, कुटुंबाच्या संबंधित लोक जे आहेत त्यांच्याबरोबर माझ्या आचरण कसं असायला पाहिजे, कसं नसायला पाहिजे, याबरोबर माझे ज्ञाती बांधव जे आहेत, ज्ञाती म्हणजे जाती बांधव. ज्ञाती शब्दाचा अर्थ जे व्यवसाय आम्ही करत आलेलो आहोत त्या व्यवसाया संबंधातलं ज्ञान असल्या कारणाने त्यांना ज्ञात असं म्हणत होते. कोणाचा कुठलाही व्यवसाय असो त्या व्यवसाया संबंधातलं ज्ञान त्यांच्याकडे जन्मजात येतो. घरात पाहत ऐकत तो ज्ञान येतो, म्हणून त्याला त्या ज्ञाती म्हणतात. त्याला त्या व्यवसायाला त्या ज्ञातीचं ज्ञान असणाऱ्यांना ज्ञाती, आणि त्याच त्यांच्या बंधू बांधव जे आहेत ही ज्ञाती बांधव आहेत. अर्थात ते ज्ञाती शब्द अपभ्रंश होऊन जाती झाली, जाती बांधव म्हणतात. जाती बांधवांसमोर आमचं कर्तव्य काय आहे, शिष्टाचार कसा असायला पाहिजे. आणि समाज बांधवांबरोबर, समाज म्हटल्यानंतर सर्व जाती असतात, सर्व ज्ञाती असतात, सर्वांसमवेत आमची संबंध कसा असायला पाहिजे हे कोणीही कोणाला सांगण्याची गरज नाही. जवळजवळ सगळ्यांना माहिती असते आणि त्या संस्कारातच आपण वाढलेले असतो. याशिवाय निसर्गाबरोबर आमचा संबंध कसा असायला पाहिजे. मी शेती करतो आहे, पशुपालन करतो आहे, मी वेगवेगळ्या प्रकारची निसर्गातली घटक जे आहेत त्यांच्याबरोबर माझे संबंध कसा असायला पाहिजे याच्याकरता आमच्या देशात जे नीती नियम इतकं सुंदर सांगितलेले आहे. आम्ही आमच्या ह्याच्यात आपल्याला ज्ञात असेलच बघा, एके दिवशी वनवासात असताना श्रीरामचंद्रांना खूप भूक लागली, म्हणून त्यांनी लक्ष्मणाला सांगितले, लक्ष्मण भूक लागलेलं आहे, काहीतरी फळं मिळतात काय बघ. फळं खायची इच्छा झाली. दिवसभर फिरला जंगलात, एकही फळ मिळाला नाही. आणि दुसऱ्या कंद घेऊन आला, अरे फळं नाही मिळाले का? म्हणाला, दादा फळं नाही मिळाले आज. का बरं? इतकं मोठं जंगल आहे आणि यात फळं नाही मिळाले तुला? नाही, फळं बरीचशी होती झाडावर पण त्यांनी सोडलेले नव्हते.
म्हणजे झाडाबरोबर आमचा संबंध असा होता की त्यांनी त्यागलेले फळच आपण खायचंय, तोडून आणायचं नाहीये. तोडून आणलं तर मी म्हटलं ना तुम्हाला की तोडले की त्या देठात ना एक थेंब जे चीक येते, रस येते, ती त्या वृक्षाची अश्रू आहे. त्या वृक्षाच्या डोळ्यात अश्रू न आणता फळांची आस्वाद घ्यायचं, ही आम्हाला आमच्या संस्कृतीने शिकवलेली नियम आहे. ही आमची कर्तव्य आहे. आणि आपल्या दैनंदिन जीवनात आम्हाला लागतात लाकडं म्हणून कोणत्या लाकडं तोडावं, कोणतं तोडू नये, याच्याकरताही निर्बंध आहे. याच्याकरता जी झाड तोडल्याने त्याची अनेक फुटवे येतात, पुन्हा वर्ष 2 वर्षात झाडं तयार होतात. त्या झाडांचा उपयोग एक. दुसरं, जी काटेरी झाडं आहेत आणि जी लाकडं अनेक वर्षापर्यंत टिकून राहू शकतं, अशा झाडांना तोडायचा अधिकार. बांबू आहे, वारंवार तोडा म्हणतात. सागवान आहे, वारंवार तोडा म्हणतात का? एक तोडले की त्याला 10 फुटवे येतात. अशा प्रजातीची खूप साऱ्या झाडांची एक सूची आमच्या स्मृतीशास्त्रात दिलेली. याच लाकडांची उपयोग तुमच्या कुठल्याही व्यवसायासाठी, घरांसाठी करण्यात यावा. म्हणजे निसर्गाला दुखवता कामा नये. का? आमच्या प्रत्येक गावात 4 प्रकारची वन होते. एक ग्रामवन, दुसरा राजवन, तिसरा देववन आणि चौथा वैद्यवन. प्रत्येक गावात 4 प्रकारची वन होती. आम्ही जिथे राहतो हेही एकेकाळी वन होता, जंगल होता. ग्रामवन असा असतो की गावच्या लोकांसाठी लागणारी जी काष्ठ संपदा आहे, कोणी केव्हा कसे तोडा, त्याच्याकरताही वेगवेगळ्या झाडांसाठी वेगवेगळी ऋतू ठरवून दिलेली आहे. त्या ऋतूंमध्ये त्या झाडाला हात लावावा. आणि ते झाड तोडायचं असेल तर तोडण्याकरताही विधी सांगितलेले होते. ते झाड तोडण्यापूर्वी त्याची पूजा अर्चना करावं, तिला वंदन करावं, तिचं क्षमा याचना करावं. आणि एवढंच नाही, त्याच्या पर्यायी वैकल्पिक व्यवस्था म्हणून इतकं वृक्ष लावावं, मग या झाडाला हात लावावं. ही आमच्या भारतीय स्मृतीशास्त्राने निसर्गाबरोबर आमचं नातं कसं असायला पाहिजे. आणि सूर्योदयापूर्वी सूर्यास्तानंतर कुठल्याही झाडाला कशा करताही हात लावायचा नाही, कधीही हात लावायचा नाही. एवढंच नाही, आणि कोणत्या फुलावर, कोणत्या झाडांची फुलावर आमचा अधिकार आहे, कोणाच्या फुलावर आमचा अधिकार नाही, कोणाच्या पानावर आमचा अधिकार आहे, कोणाच्या कंदावर आमचा अधिकार आहे, कोणाच्या मुळावर आमचा अधिकार आहे, हे सगळे स्पष्टपणे उल्लेख केलेले वृक्षायुर्वेदामध्ये. या वृक्षांबरोबर आमचा हे. मग वृक्ष ते गुल्म जातीचे असतील, गुल्म म्हणजे झुडूपवर्गीय, दंडवर्गीय, बांबू सारखे जे आहेत ते दंडवर्गीय म्हणतात. आणि वृक्षवर्गीय म्हणजे मोठे वृक्ष होणारे. आणि वनस्पती वर्गीय, लतावर्गीय, लतावर्गीय म्हणजे वेली. वनस्पती वर्गीय म्हणजे वनस्पती त्याला म्हणतात जिला फुलं न येतात डायरेक्ट फळं येतात, त्याला वनस्पती म्हणतात. आणि ती झाड विशेष करून असे असतात की असा आपण जरा चिमटा काढला तर पांढरं चीक येते, दूध येते. ती जी झाड आहे ती वनस्पती वर्गात मोडणारी असतात बहुतेक करून, पण काही अपवादात्मक सुद्धा. आता औदुंबर आहे, याला फुलं कधी नाही पाहायला मिळणार. याच प्रजातीतली वड असेल, पिंपळ असेल, पिंपरीण असतील, अशी काही झाड आहेत यांना फुलं नाही येणार पण डायरेक्ट फळं येणार. यांना वनस्पती वर्गीय म्हणतात. या सगळ्यांबरोबर आपला व्यवहार कसा असावा, इतकं सुंदर व्यवस्था आहे. आणि ही जर आपण पालन करत आलो असतो तर आज आम्हाला या पर्यावरणाची समस्या भेडसावल्या नसतं.
आमच्या जीवनात जी काही समस्या आज निर्माण झालेल्या आहेत, मग ते वायू प्रदूषणचा असेल, ध्वनी प्रदूषणची समस्या असेल, मृदा प्रदूषणची समस्या असेल, जल प्रदूषणची समस्या असेल, अजिबात. कारण आमच्याकडे सांगितले होते की पाण्याच्या किनाऱ्याला कुठली कुठली झाडं लावायचं. जे जलस्रोत आहे, जलस्रोताच्या किनाऱ्याला कुठली कुठली झाडं लावायचं, जवळ कुठले लावायचं, लांब कुठले लावायचं. वड लावायला पाहिजे, जांभूळ लावायला पाहिजे. याशिवाय काही झुडपवर्गीय आहेत तेही लावले गेले पाहिजे. कारण त्याची मुळी त्या पाण्यात किंवा पाणी येणाऱ्या ज्या झरे असतात त्याच्या जवळ असतील तर ते पाणी शुद्ध होऊन येते. जर विहिरीतलं पाणी खराब झालं असेल तर जुनं तोडलेला जांभळाचा झाडाचा एक ओंडका विहिरीत टाकला तर विहिरीतलं पाणी 2 दिवसात 4 दिवसात शुद्ध होऊन जाईल. आजही आपल्या घरातले पाणी शुद्ध करायचं असेल, जांभळाचा लाकडाचे तुंडके घ्यायचे, एवढी एवढी साल्टी काढलेले, त्या पाण्यात रात्री टाकून द्यावं, सकाळी फर्स्ट क्लास पाणी प्यायला मिळेल, शुद्ध बुद्ध. काय आरो करायची गरज नाही, क्लोरिनेशन करायची पण गरज नाही, आपोआप पाणी शुद्ध होईल. ही व्यवस्था होती आमची, ही व्यवस्था होती. मी एवढ्या करताशी सांगत होतो की आमचे जीवनातले शिष्टाचार, आम्ही निसर्गाबरोबरची शिष्टाचार, कोणत्या कोणत्या वृक्षाबरोबर कसं व्यवहार असावा याची सुद्धा आमच्याकडे सर्व उल्लेख आहे. पाण्याबरोबर आमचा संबंध कसा असायला पाहिजे, शिष्टाचार काय असायला पाहिजे, कोणत्या पाण्यात धुवायचंय, कोणत्या पाण्यात धुवायचं नाहीये, कोणत्या पाण्यात अंघोळ करायचं, कोणत्या पाण्यात अंघोळ करू नये, हे सुद्धा आम्हाला सांगितलेलं आहे. ते जलप्रकार होते. आणि पिण्यायोग्य पाणी कोणते हेही सांगितलेले होते. आणि त्या स्रोताजवळ कोणी फिरकायचं नाही, अशी दंडूक होती आमच्याकडे. आणि त्याला जर नियम नाही पाळला तर त्या माणसाकरता शिक्षा आणि इतर व्यवस्थाही होती. हे जीवनातले शिष्टाचार आहे. कुठलाही पशु पक्षी प्राण्यांना दुखवायचं नाही, हे त्यांच्यावर. माहिंसात सर्वभूतानी, आमची स्मृती सांगते, माहिंसात सर्वभूतानी, कुठल्याही जीवाबरोबर हिंसा न करणे. जीव कुठला छोटाही असू द्या नाही तर मोठा असू द्या, ही आमची शिष्टाचार होता. आम्ही त्यांना पूरक वागायला पाहिजे, ते आम्हाला पूरकरित्या व्यवहार करतील असं. मनुष्याबरोबर मनुष्याचा संबंधही, एक व्यक्ती एका परिवारात, एका समाजात अनेको पात्र निर्वहन करत असतो. आई वडिलांसमोर मुलगा असतो, आजोबांसमोर तो नातू असतो, पत्नी समोर तो पती असतो, बहिणी समोर तो भाऊ असतो, चुलत्या समोर तो पुतण्या असतो, मामा समोर तो भाचा असतो. एकच व्यक्तीला किती पात्र नाही. असेच मुलींची पण एकच व्यक्ती किती पात्र निर्वहन करते. आणि वधूवरांचं अन्वेषण होऊन विवाह संस्कार पार पडला की नात्याचा विस्तार झाला. मुलीकडच्या किंवा मुलाकडचे जेवढी नातेवाईक आहेत ते सर्वही आपल्या परिवाराशी नातेवाईक बनले. एक क्षणात शुभमुहूर्त सावधान असं म्हटल्याबरोबर खलास ही सगळी आपली झाली. त्या क्षणापर्यंत त्यातले कोणीही आपली नव्हती, पण त्या एका मंत्राने एवढी अक्षतेने या सगळ्या माणसांना जोडून टाकली आणि त्यांच्या प्रती आमची कर्तव्य सुरू झाली. या सगळ्या पाहुण्यांकडे आता इथनं पुढे जावं लागणार, यावं लागणार, द्यावं लागणार, घ्यावं लागणार, या सर्व गोष्टी सुरू झाल्या. कोण कोणाची सेवा करावी, कशी करावी, ही शिष्टाचाराचा भाग आहे, आतिथ्योपचाराचा भाग आहे. आणि एवढंच नाही,
समाजातील जे वेगवेगळे घटक आहेत त्या सगळ्यांसमवेत आमचं आचरण कसं असायला पाहिजे, भिक्षावृत्तीचे जे लोक आहेत त्यांच्याबरोबर आम्ही कसं वागायला पाहिजे, कारागिरांसमोर समवेत अलुतेदार बलुतेदारांसमवेत आम्ही कसं व्यवहार केला पाहिजे, आणि प्रत्येकांच्या जीवनातलं कमाईचं एक वाटणी एकमेकांना कसं वाटायचं हे सर्वही होत. मानलं तर सर्व काळ सदा काळ ही असते. हळूहळू हळूहळू आम्ही आमची जी जीवन मान्यता होती ती कमी करत 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 आलो, आणि आज आपण स्वतःला एकटेपणा अनुभवतो आहोत. फक्त आजारी पडले तरच पाहुणे येतात बिस्किटच्या पुडा घेऊन. आता हल्ली तेही येत नाहीत, फोन करतात. हा ना, पूर्वी राखी बांधायला यायचं, आता राखी मोबाईलनेच यायला लागले. तिळगुळ घेऊन जात होता, आता तिळगुळ सगळे एकमेकांच्या मोबाईलवरच फिरतात. आम्ही हळूहळू हळूहळू आमच्या संस्कृतीचा नाश, आमच्या जीवनातल्या शिष्टाचारांना अशा पद्धतीने आपण संपवतो आहोत. आमची शिष्टाचार आहे हे सर्वही पाळायला पाहिजे. राजांच्या प्रती आमची कर्तव्य काय आहे, आई वडिलांच्या प्रती आमची कर्तव्य काय आहेत, मुलांच्या प्रती आमची कर्तव्य काय आहेत, भावबंधाप्रती पाहुण्यांप्रती आमची कर्तव्य काय आहेत, हीच नागरी शिष्टाचार आहे. आणि ज्या समाजात मी फिरतो आहे, ज्या देशात मी राहतोय त्या देशाप्रती माझं काय देणं असायला पाहिजे. रेल्वे स्टेशन काय माझं नाहीये, बस स्टँड काय माझं नाहीये, रस्ता काय आमची नाही आहेत, ही सरकारी कार्यालय का आमची नाही आहेत. जरा अंधार दिसले की कुठेही पाय उचलला, लघवीलाही बसतो संडासलाही बसतो. हे काय मनुष्याचं कर्तव्य आहे थोडे? हे तरी पशुपेक्षाही हीन झालं. पशु कुठे लघवी करायचं हे ठरवून तरी करतात, आमची त्यापेक्षाही हीन वर्तन आम्ही करतो. मग आमचे शिष्टाचार गेले कुठे? गाय असेल तर वासरू प्रती किती प्रेम असते, वात्सल्य असते. त्या प्रीतीपायी त्या वात्सल्यापायी मातृवात्सल्याचं मानवी संबंधाला सुद्धा नाव दिली गेली. आज आम्ही किती जण पाळतो आहोत. कुटुंब वत्सल म्हणत होते, आता कुठे कुटुंब आणि कुठे वात्सल्य राहिला. आमची कर्तव्य आम्ही निभावतो आहोत का? आमची पालन पोषण करून जे उपकार आमच्यावर केलेले आहेत ते उपकार आयुष्यभर आम्ही फेडू शकत नाही असं म्हणत होते. आई वडिलांचा उपकार आयुष्यात परत कधीही फेडता येणार नाही पूर्णपणे असं म्हणत होते. आम्ही म्हणतो तुम्हाला काय पाहिजे सांगा, एक थैली घेऊन जातो बाजारात, तुझे सगळे ऋण फेडतो, आजच्या आज घेऊन टाक काय असेल ते. असं वस्तू दिल्याने काय ऋण पेटणार आहे? आम्ही समजतो पैसे आहे म्हणजे सगळे ऋण फेडता येतं. काय फेडता येते? सगळे ऋण काही नाही फेडता येत. मी सांगितलं ना मागे, कोणी येत नाही, आपण एकटेच अनुभवायचं वेळ येतो. का? नागरी शिष्टाचार आम्ही पाळत नाही. अधिकारी आणि कर्मचारी यांच्या संबंध एक नातं आहे, ते निभावण्याची गरज आहे. अधिकाऱ्याने अधिकाराच्या बाहेर जाऊन काय बोलू नये, कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यांची सर्व शिष्टाचार पाळावा. दोघांचेही नातं हे काम करताना अधिकारी कर्मचारी जरी असतील, आध्यात्मिक नातं सामाजिक नातं त्यांचा आम्ही एका घरचीच आहोत, एका देवाचीच मुलं आहोत, हेही आमचं नातं आहे, हे विसरून चालत नाही. फक्त व्यवहाराकरता ही अधिकारी आहेत, मी कर्मचारी आहे, हे बाप आहे, मी मुलगा आहे, ही पती आहेत, ही पत्नी आहे. पण आमच्या आध्यात्मिक नातं असं आहे की आम्ही सगळे एका देवाचीच अंश आहोत, हेही विसरून चालत नाही. म्हणजे हे जर विसरलं तर मग ते जे नातं आहे ना, ते एकाला उच्च समजणं एकाला नीच समजणं हे सुरू झाले, भेद सुरू झाले. शिष्टाचारात बाधा येते आणि शिष्टाचारात बाधा आले की आम्ही एकमेकांना दुखवायला सुरू करतो आणि दोघांनाही मनस्ताप झाल्याशिवाय राहत नाही.
जीवनातली प्रत्येक पावलावर काही शिष्टाचार आहे आणि ते शिष्टाचार आम्हाला कोणाला माहीत नाही असं नाही आहे. फक्त आम्ही माहीत नसल्यासारखा आव आणतो. मला माहीतच नव्हतं म्हणतो, म्हणजे बरोबर त्या वेळेला मुख्यपणाचा सोंग घेतो, आंधळेपणाचा सोंग घेतो, बहिरेपणाचा सोंग घेतो. सगळे ऐकू आलेले असते, सगळे पाहिलेले असतो, सगळे अनुभव आमच्याकडे असते, पण माहीत नसल्यासारखं सोंग घेतो. आणि एवढा घेतल्याने आम्ही काय सुटत नाही, आमच्या कर्तव्यातनं सुटका नाही होणार. जर नाही केलं, जे करशील ते भोगावं लागणारच आहे. निसर्गाचा नियम आहे. जे आम्ही करू ते आमच्याच वाट्याला येणार, दुसरा कोणाच्याही वाट्याला जाणार नाही. हे शिष्टाचार का सांगितले आम्हाला? हे शिष्टाचार एवढ्या सांगितले, आम्ही शिष्टाचाराचं पालन केलं तर याचं फळही आम्हालाच मिळणार आहे. आम्ही लावलेले झाड आम्हालाच फळ देणार आहे. आम्ही पेरलेले पीक आमच्या शेतातले आमच्याकरताच येणार आहे. मी एक चेंडू जर त्या भिंतीवर फेकला तर ते माझ्याकडेच येणार आहे, दुसऱ्यांकडे नाही जाणार, याच दिशेने येणार. तसं मी जे बीज पेरलेले याची फळं मलाच भोगायला मिळणार आहे. मी आत्ता थोडासा माझ्या जीवनातल्या शिष्टाचाराला बगल दिला तर त्याचा परिणाम जे आहेत, दुष्परिणाम, ते मलाच भोगावं लागणार, मलाच भोगावं लागणार. एक परिवार होता, पती पत्नी मास्तर होते दोघे. मुलाला एकुलता एक मुलगा होता. त्याला नेहमी दोघे म्हणायचं, तू गोल्ड मेडल घ्यायला पाहिजे, गोल्ड मेडल घ्यायला पाहिजे, सेंटरला फर्स्ट यायला पाहिजे, सेंटरला फर्स्ट यायला पाहिजे. बाजारात चालले की तू येऊ नको, तू अभ्यास कर. देवळात चालले की म्हणायचं आम्ही देवळात जाऊन येतो, तू अभ्यास कर. कोणाच्या लग्नाला चालले की म्हणायचं तू येऊ नको, तुझं काही काम नाही, आमचं काम आहे तिथे, तू अभ्यास कर. असे धाक बसवले त्याच्यावर. तो अभ्यास अभ्यास आणि हे म्हणतील तसं नंबर मिळवत गेला. गोल्ड मेडलिस्ट बनला तो. डिग्रीलाही गोल्ड मेडल मिळाली, पोस्ट ग्रॅज्युएशनलाही गोल्ड मेडल मिळाली, PhD मध्ये सुद्धा एक नंबर निघाला. आणि त्याला अमेरिकेत नोकरी भेटली. अमेरिकेत आई वडिलांनी जा म्हणाले, गेला. तिथे नोकरी करायला लागला. करत 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 तिथलेच एक पोरगी लग्न करून बसला. आणि ही म्हणत होती आम्ही पोरगी बघून ठेवलेले, कधी येणार तो? त्याला पोरं झाली होती तिथे. कधी येणार तो? तो येतो म्हणत होता. कधी सुरुवातीला म्हणत होता येतो येतो येतो, नंतर त्यांनी फोन घ्यायचाच बंद केला. मग ह्याने शेजाऱ्यांना सांगितलं तुम्ही जरा लावा, तुमचं तरी घेतो का बघूया. त्यांनी फोन लावले, घेतला फोन. अरे आई बाबांचा फोन घेत नाहीस म्हणे तू, आणि कुठला तरी नंबर काढायला सांगतात का म्हणून आम्हाला भीती वाटते म्हटले त्यांची फोन घ्यायला. का? त्यांच्या जीवनात नुसतं नंबर काढ नंबर काढ नंबर काढ, आणि पुन्हा आमच्यासाठी कुठले नंबर ठेवले का याची धास्ती वाटते, भीती वाटते, म्हणून आम्ही आता फोनच घेत नाही म्हणा. आणि तो शेजारचा यजमान घेऊन ह्यांना सांगितलं तुमची जी नंबर आहे ना आता तुम्हाला भोगायला मिळते बघा. त्या मुलाला कुठल्याही प्रकारची संस्कार दिली नाही, फक्त पुस्तकाची कीड बनवले त्याला. आता ते कीड खाते, आता तिथे बसून इथे. म्हणजे आम्ही केलेले कर्म कुठेही जाणार नाही, आमच्यासाठीच येणार आहे. आज नाही आले तर उद्या येणार आहे. आणि कधी काल काय परवा केलेले आज आहेत आमच्याजवळ. म्हणून शिष्टाचारांना कधीही बगल देऊन चालणार नाही. थोडा त्रास होईल कोणाला, पण ते भल्यासाठी. जसं औषध घेताना औषध कडू असतो, गुटी कडू असते, पण ते बरं करते, तसं आमच्या शिष्टाचारातले काही गोष्टी आम्हाला जरूर कठीण वाटतील,
पण त्यांना तिलांजली देऊन चालणार नाही. कोणाही प्रति कोणाचेही कर्तव्य असो, ते कर्तव्य पार पाडताना थोडंफार आम्ही एवढ्या याच्यातनं हे सर्वही सांभाळत आलोय. संसारातली कुठल्याही शिष्टाचाराला आपण तिलांजली देऊन चाल. या देशाची, या संस्कृतीची आम्ही नागरिक आहोत. नागरिक आहोत तर आमची कर्तव्य बनतेच. जसा परिवाराप्रती, समाजाप्रती आमची कर्तव्य आहे. आम्हाला नाही, मी करायचं म्हणतो, माझ्या मनात प्रचंड इच्छा आहे, पण काय वेळच मिळत नाही हो. बऱ्याच लोकांची ही फालतूपणा, नाही वेळच मिळत नाही आजकाल. अरे काय असं का झालंय, जेवतोस की नाही का? अहो जेवायला सुद्धा वेळ मिळत नाही. अरे डोळे लाल झालेत, सगळे काळे पडायला लागलेत, काय झोपतोस की नाही रात्री? अहो झोपायला सुद्धा वेळ नाही. मग जगतोस कशाला? मरून गेला असता तर बरं झाला असता. याला जेवायलाही वेळ नाही, झोपायलाही वेळ नाही, मग करतोयस काय? करतोस का? म्हणजे मरणाच्या दारात जाण्याची सगळी प्रयत्न करतोय, म्हणजे आजारांना आव्हान देण्याचा प्रयत्न करतोय. असं नाहीये. वेळ हे मिळत नसतो, वेळ हे काढायचं असतो. शाळेत गुरुजी मुलांना म्हणत होते, ही ग्रहपाठ करून या, ते ग्रहपाठ करून या. पोरं म्हणायचं, सर आम्हाला वेळच मिळत नाही. गुरुजी आम्हाला वेळच मिळत नाही म्हणायचं. गुरुजी पण हुशार होता. एके दिवशी आला शाळेत, एक काचेची फ्लास्क घेऊन आला, काचेची पात्र घेऊन आला, एक 2-3 लिटर पाणी घेऊन आला, छोटी छोटी गारगोटे घेऊन आला, साखर घेऊन आला, फुलं घेऊन आला, टेबलवर ठेवला. आज मी तुमच्या भूत घालवणार आहे म्हणाला. मुलं म्हणाले, कुठलं भूत सर? वेळ मिळत नाही असं जे म्हणताय ना, ते भूत मी आज घालवणार आहे तुमचे सगळे म्हणाले. पोरं म्हटले, कसं घालवणार? आम्हाला वेळच मिळत नाही. अरे मिळत नाही असं नाही, वेळ काढावा लागतो. कुठल्याही कामाला वेळ मिळत नाही. आमची शिष्टाचार तोडण्याकरता आम्ही वेळ मिळत नाही म्हणतो. नाही, वेळ काढायचा असतो. कसे? फ्लास्क घेतला, टेबलवर ठेवला आणि सगळे गारगोटे भरला. गुरुजींनी विचारले, काय बाबांनो, यात काय भरायला काय जागा राहिली का शिल्लक? नाही गुरुजी म्हणाले, काय जागाच नाही राहिली. बघा अजून. नाही नाही, फुल फुल भरलेले आता म्हणा. मग गुरुजींनी वाळूचा एक पॉकेट काढला. हे गारगोटे मोठी मोठी होती, वाळू काढला. हे बघा, अजिबात जागा नाही म्हटला, मी हे वाळू टाकतो बघा, हे बसते की नाही. सोडला, ते सांदीत इकडे तिकडे जाऊन वाळू बसली. बघा आता जागा नाही म्हटला, वाळू बसली की नाही? होय की गुरुजी म्हणाले. मग आता काय टाकता येईल का? गुरुजी अजिबात काही टाकता येणार नाही म्हणाले. गुरुजींनी 1-1.5 लिटर पाणी ओतलं. त्या वाळूच्या खालनं सुद्धा जाऊन पाणी पूर्ण भरले. गुरुजींनी विचारलं, आता काय जागा आहे का यात? नाही नाही गुरुजी, आता तरी खलास, संपले म्हणा. गुरुजी एवढी एवढी साखर काढले आणि ते टाकले. पाण्यात विरघळून गेलं साखर. साखरेला काय स्पेशल जागा लागत नाही, जिथे पाणी असते त्याच्यात ते विरघळून जात. अरे नाही म्हटलं, पण एवढं मूठभर साखर बसली यात. होय की गुरुजी म्हणाले. मग आता काय आहे का जागा याच्यात? नाही नाही नाही, आता काहीच नाही म्हणाले. छोटी छोटी ते फुलं असतात ना घरासमोर, कसली म्हणतो आपण, सदाफुली. मूठभर सदाफुली आणले होते, वर टाकले, सगळे तरंगायला लागले. जागा झाली की नाही फुलांना म्हणाले. झाली की गुरुजी म्हणाले. हे बघ, आपलं आयुष्यही असंच असते. हे जे खाली गारगोटे आहेत ना, ही आमची जीवनवृत्ती. आमच्या आजीविकेसाठी जे काम करायचं आहे ना, ती वेळ आहे. त्याच्यातनं आम्हाला थोडासा आमची जे छंद आहेत, छंद सुद्धा बाळगण्यासाठी ही वाळू आहे ना, ही छंद बाळगण्यासाठी थोडा वेळ काढत असते. तिसरा, आमच्या काही आता पाणी आहे. अरे आपल्या सामाजिक कर्तव्य निभावण्याकरताही थोडा वेळ लागतो. सामाजिक शिष्टाचार आहे त्यांच्याकरताही वेळ लागतो. सामाजिक कार्यासाठी वेळ लागतो. हे बघा, ही साखर आहे म्हणा, सामाजिक पाणी आहे. त्याच्यानंतर साखर. अरे ह्यातच आपल्याला
पूजा करायचं असते, ध्यान करायचं असते, योगा करायचं असते, ह्याच्या करता आहे ना हे साखर आहे. मग आता थोडस हे सगळे करून झाल्यानंतर वर फुलं टाकले ना, हे आनंद घेण्याकरता. नुसतं आयुष्यभर करतच मेला तर आनंद घ्यायचं केव्हा, त्याच्याकरताही थोडा वेळ ठेवावं लागते. एवढा दिवसभर सगळ्या गोष्टी केले, याचा आत्मचिंतन करून आनंद मनातल्या मनात निर्माण करून घेण्याकरता सुद्धा त्या चिंतन मंथनाला वेळ लागतो. त्याचा आनंद अनुभूती घेण्याकरताही वेळ लागतो. ही वेळ आहे म्हणा. मग आता उद्यापासून म्हणणार का वेळ नाही गुरुजी म्हणून? नाही, कुठल्या गुरुजींची कथा नाही, ही आमची सगळ्यांची कथा आहे. जे जे वेळ नाही म्हणणार आहोत ना आम्ही, मनात आणला तर असा वेळ काढू शकतो. हा, कधी लवकर झोपलो तर लवकर उठू शकतो, तास 2 तास त्यातनं मिळतात. फालतू गप्पा गोष्टी कुठे करत असू तर ते काढायचंय, काढून चांगल्या कामासाठी वापरायचंय. का? वेगवेगळ्या जबाबदारी ज्या आहेत, शिष्टाचार म्हणजे आमची जबाबदारी आहे, या जबाबदाऱ्या निभावण्यासाठी हे सर्वही लागतं. आणि अशा पद्धतीने एक जबाबदार नागरिक म्हणून आम्ही सर्व व्यवहार करायचं ठरवलंय. संविधानाप्रती, धर्माप्रती, देवाप्रती, परिवाराप्रती, समाजाप्रती आमची जबाबदारी आम्ही निभवायचं ठरवलं तर समाजातली सगळी समस्या संपून जातील. इतकं सुंदर आहे जीवन पद्धती, भारतीय जीवन पद्धती. जगात कुठे नाही मिळणार इतकी सुंदर जीवन पद्धती आमच्या पूर्वजांनी आम्हाला बनवून दिलेली आहे. यातून एक महापरिवर्तन होणार आहे. त्यातच आम्ही सगळेजण त्यातून उत्पन्न होणारा जो आनंद आहे त्याचा धनी आम्हीच असणार. आणि ह्याच्याकरता कर्मसुचामृतम, उपनिषद म्हणते कर्मामध्येच अमृत आहे, केल्यानंतर नव्हे. कर्म करता 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 करता, जबाबदारी निभावता निभावता त्यातनं आनंद घेत पुढे पाऊल टाकायचं. असं या कर्मामृत अनुभवण्याची बुद्धी शक्ती सद्गुरु भगवंत सर्वांना देव. गुरुचरणी प्रार्थना. राजाधिराज सिद्धरामेश्वराय, राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊराजाय, राजाधिराज